नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे दिस दॅट दिस दोज. म्हणजेच आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ दिस दॅट अँड दिस दोज. तर या शब्दांचा अर्थ काय होतो, यांचा यूज केव्हा करायचा व कुठे करायचा, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा, कारण या शब्दांपासून जास्तीत जास्त इंग्रजी सेंटेन्सेस बोलली जातात. तर आपण सुरुवात करूया दिस अँड दॅट पासून. तर दिस अँड दॅट यांचा यूज आपण सिंग्युलर म्हणजे एकवचनसाठी करतो. जेव्हाही आपल्याला एका व्यक्ती किंवा एका वस्तूबद्दल बोलायचे असेल किंवा सांगायचे असेल, तेव्हा आपण दिस अँड दॅटचा यूज करतो. तर हे तर क्लिअर झालं की दिस अँड दॅटचा यूज सिंग्युलर साठी करतो किंवा सिंग्युलर साठी होतो. पण दिसचा यूज केव्हा व दॅटचा यूज केव्हा करायचा, हेही आपण आता समजून घेऊया. तर दिसचा अर्थ होतो हा, ही, हे. आणि दिसचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा एक व्यक्ती किंवा एक वस्तू आपल्या जवळ असेल, म्हणजेच त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे डिस्टन्स आपल्यापासून कमी असेल, तेव्हा आपण दिसचा यूज करणार. आणि दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. तर दॅटचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा एक व्यक्ती किंवा एक वस्तू आपल्यापासून दूर असेल, म्हणजेच त्या व्यक्तीचे किंवा त्या वस्तूचे डिस्टन्स आपल्यापासून जास्त असेल, तेव्हा आपण दॅटचा यूज करतो. तर आता काही एक्झाम्पल्स पाहूया. जसं की एक्झाम्पल आहे, हा एक पेन आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल की पेनचा डिस्टन्स कमी आहे, तर इथे आपण दिसचा यूज करणार. तर आपलं वाक्य कसं होईल, दिस इज अ पेन. पेन हा जवळ आहे, त्यामुळे आपण इथे दिसचा यूज केला, तर वाक्य काय झालं, दिस इज अ पेन. आता बघा, वाक्य आहे तो एक पेन आहे. इथे बघा, पेनचं डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे पेन हा दूर आहे. तर इथे वाक्य कसं आहे, तो एक पेन आहे. तर पेन हा दूर आहे, तर यासाठी आपण काय यूज करणार, दॅटचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल, दॅट इज अ पेन. म्हणजे जेव्हा वस्तूचे डिस्टन्स कमी असते तेव्हा दिसचा यूज करतो आणि डिस्टन्स जास्त असते तेव्हा दॅटचा. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही माझी बॅग आहे. वाक्य काय आहे, ही माझी बॅग आहे. बॅग बघा, बॅगचं डिस्टन्स कमी आहे, म्हणजे बॅग जवळ आहे. तर वाक्य कसं होईल, दिस इज माय बॅग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ती माझी बॅग आहे. आता बघा, इथे बॅगचं डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे बॅग ही दूर आहे. तर इथे वाक्य आहे ती माझी बॅग आहे, तर आपण इथे काय यूज करणार, दॅटचा यूज करणार. तर वाक्य काय होईल, दॅट इज माय बॅग. जेव्हाही वस्तू दूर असेल तेव्हा आपण दॅटचा यूज करणार, दॅट इज माय बॅग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे माझं घर आहे. काय आहे वाक्य, हे माझं घर आहे. बघा, घराचं डिस्टन्स आपल्यापासून जवळ आहे, घर हे जवळ आहे, त्यामुळे इथे आपण दिसचा यूज करणार. तर वाक्य काय होईल, दिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे, तेव्हा आपण कसं म्हणणार, दिस इज माय हाऊस. आता बघा, इथे घराचं डिस्टन्स आपल्यापासून दूर आहे, म्हणजे घर दूर आहे, तेव्हा वाक्य काय आहे, ते माझं घर आहे. जेव्हाही एखादी वस्तू दूर असते तेव्हा आपण म्हणतो ना की तो माझा पेन आहे किंवा बघा ते माझं घर आहे, तेव्हा इथे आपण दॅटचा यूज करणार. तर वाक्य काय होईल, दॅट इज माय हाऊस. ते माझं घर आहे, दॅट इज माय हाऊस. तर अशा प्रकारे आपण एका वस्तूसाठी आणि ती वस्तू जर जवळ असेल तर दिसचा यूज करणार आणि तीच वस्तू जर दूर असेल तर आपण दॅटचा यूज करणार. आता आपण दिस अँड दोजचा यूज पाहूया. तर बघा, दिस अँड दोजचा यूज आपण प्लुरल म्हणजेच अनेक वचनसाठी करतो. म्हणजे जेव्हाही आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तूंबद्दल बोलायचे असेल, तेव्हा आपण दिस अँड दोजचा यूज करणार. तर दिसचा यूज केव्हा करायचा आणि दोजचा यूज केव्हा, हेही आपण समजून घेऊया. तर बघा, दिसचा अर्थ होतो हे, ही, ह्या. तर दिसचा यूज आपण तेव्हा करणार जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तू आपल्या जवळ असतील, म्हणजेच त्या व्यक्तींचे किंवा त्या वस्तूंचे डिस्टन्स आपल्यापासून कमी असेल. दोजचा अर्थ होतो ते, ती, त्या. तर दोजचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त वस्तू आपल्यापासून दूर असतील, म्हणजेच त्या व्यक्तींचे किंवा त्या वस्तूंचे डिस्टन्स आपल्यापासून जास्त असेल, तेव्हा आपण दोजचा यूज करणार. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, एक्झाम्पल आहे, ही पुस्तके आहेत. वाक्य काय आहे, ही पुस्तके आहेत. एकापेक्षा जास्त पुस्तके आहेत आणि पुस्तके जवळ आहेत, त्यामुळे वाक्य झालं की ही पुस्तके आहेत. तर यासाठी आपण कशाचा यूज करणार, आपण यूज करणार दिसचा. तर वाक्य कसं होईल,
these are books. ही पुस्तके आहेत. these are books. पुस्तके जवळ आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण these चा यूज केला. वाक्य कसं झालं? these are books. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ती पुस्तके आहेत. वाक्य काय आहे? ती पुस्तके आहेत. आता बघा इथे एकापेक्षा जास्त पुस्तके तर आहेत पण ती दूर आहेत. त्यामुळे आपण इथे आता these चा यूज न करता those चा यूज करणार. तर वाक्य कसं होईल आपलं? ती पुस्तके आहेत. यासाठी आपण कसं म्हणणार? those are books. हे माझे मित्र आहेत. बघा इथे पिक्चर दिलेला आहे आणि हे पिक्चर जवळ आहे आणि वाक्य काय आहे? हे माझे मित्र आहेत. तर इथे आपण these चा यूज करणार. वाक्य काय होईल? these are my friends. तर फ्रेंड्स एकापेक्षा जास्त आहेत, एक नाही आहे. त्यामुळे आपण इथे these चा यूज करणार. these are my friends. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ते माझे मित्र आहेत. इथे बघा इथेही एकापेक्षा जास्त मुलं आपल्याला दिसत आहेत पण ते दूर आहेत. त्यामुळे इथे आपण these चा यूज न करता those चा यूज करणार. तर वाक्य कसं होईल? ते माझे मित्र आहेत. यासाठी आपण कसं म्हणणार? those are my friends. ते माझे मित्र आहेत. those are my friends. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि ते आपल्या जवळ असतील तेव्हा आपण these चा यूज करतो आणि जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती आपल्यापासून लांब असतील तेव्हा आपण those चा यूज करतो. तर आय होप की तुम्ही इथपर्यंत क्लिअर झाले असाल. this and that आणि these and those. तर यांचा यूज केव्हा करायचा हे क्लिअर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे समजून घ्या. जेव्हा एक व्यक्ती किंवा एक वस्तू आपल्या जवळ आहे तेव्हा आपण these चा यूज करणार आणि जेव्हा दूर आहे तेव्हा आपण that चा यूज करणार. त्याचप्रमाणे जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू आपल्या जवळ आहेत तेव्हा आपण these चा यूज करणार आणि जेव्हा त्याच वस्तू किंवा त्याच व्यक्ती दूर आहेत तेव्हा आपण those चा यूज करणार. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली यांचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकाल. तर फ्रेंड्स आय होप की तुम्ही हा टॉपिक समजले असाल. तर आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देत आहे. त्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.